उसे खून जा रहा था उसके, और एक के सर में कुछ लग घुस गया था अंदर, तो उसको कैसा ऐसा पब्लिक ने पकड़ के निकाली तो बहुत खून बहने लगा। तो फिर पुलिस वाले लोग ने उन लोगों की गाड़ी मंगाए और उनमें उनको डाल कि कार जिससे स्पीड में भगाई वो रहेगा, बचेगा, कुछ रहेगा? नहीं शायद, क्योंकि वो पूरा तड़प रहा था गाड़ी के अंदर ही। अच्छा, उसे सिर में क्या फंसा हुआ था? उसके सिर में नाक आग से सबसे खून आ रहे थे उसके। अच्छा। नमस्कार, आता आपण नालासोपाराच्या आणि विरारच्या मध्ये जो रस्ता लागतो म्हाडाचा, जो लिंक रोड लागतो, आपण त्या लिंक रोड वरती आहोत। जर आपण ह्या बाजूला बघितलं तर शनी मंदिर आहे आणि शनी मंदिरच्या ऑपोजिटच ज्या ठिकाणी रस्त्याचा जो मध्यभाग आहे तिथून एक गाडी एकदम वेगाने आली आणि येऊन थेट पोलिसांच्या गाडीला भिडली, अशी एक घटना ह्या म्हाडा रोड वरती झालेली आहे। ही गाडी जी आहे ती पोलीस चालकाची गाडी आहे, कारण ह्या गाडीच्या पुढे जी आहे ती पोलिसाची पाटी आहे आणि ही ती गाडी आहे जी अगदी वेगाने आली। कदाचित त्या गाडीचा ताबा सुटलेला असेल किंवा ड्रायव्हरचा लक्ष नसेल किंवा अन्य काही घटना असेल। यानंतर ही गाडी अचानक वेगाने या ठिकाणी आली आणि थेट या ठिकाणी येणाऱ्या पोलीसवाल्याच्या गाडीला जी आहे ती धडकलेली आहे। या संपूर्ण घटनेमध्ये असं सांगितलं जातंय, प्रत्यक्षदर्शी जे होते त्यांच्याकडून सांगितलं जातंय की या गाडीमध्ये जे बसलेले त्यांचा ताबा सुटला आणि ताबा सुटल्याने या गाडीमध्ये दोन मुलगे बसले होते, एक 20-25 वयाचा असेल आणि एक जो असेल तो 30शीतला असेल। ते जेव्हा इथे गाडी आढळली तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी अडकलेलं, ते काढण्यात आलं, मुलांना बाहेर काढण्यात आलं, परंतु त्यातला एक व्यक्ती जो आहे तो इतका गंभीर होता तर तो जागेवरच तडफडत होता, त्यामुळे तो वाचला असेल की नाही ह्याची गॅरंटी देखील नाहीये। तर पोलिसांची जी गाडी होती या गाडीचे एअरबॅग्स जे ते उघडले, त्यामुळे पोलीस जे व्यक्ती तिथे गाडी चालवत होते, आता ते पोलीस होते की नाही ह्याची पण अजून माहिती नाहीये किंवा ते वसई विरारचे होते ह्याची पण माहिती नाहीये, फक्त पोलिसांची पाटी जी आहे त्या गाडीवर आहे। त्यामुळे असा अनुमान लावला जातोय की जे गाडी चालवत होते ते पोलीस होते, त्यामुळे कुठेतरी जेव्हा एअरबॅग उघडले गेले त्याच्यामुळे कुठेतरी जखम जी आहे ती इतकी गंभीर नसेल, किरकोळ असेल असं आपण म्हणू शकतो। या गाडीच्या मागच्या बाजूला देखील कोणतरी बसलेलं होतं, महिला असू शकतात त्या असं पण म्हटलं जातंय आणि त्याच्यामुळे कुठेतरी इतकी दुखापत नाही झाली। पोलीसवाला व्यक्ती जी ही गाडी होती ती आरामात या दिशेने चालली होती आपापल्या रस्त्याने, आपापल्या वेगाने, परंतु सीसीटीव्ही मध्ये जसं आपण बघू शकता ही गाडी इतक्या वेगाने आली की गाडीचा ताबा सुटला, त्याला काही कळलं नाही आणि अचानकच त्यांनी हा जो मध्यभाग आहे तिथून आतमध्ये टर्न घेतला, गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडी येऊन थेट या गाडीला धडकली। आता चालक हा त्याचा ताबा सुटला, तो झोपेत असू शकतो किंवा अन्य काही पदार्थांचं त्यांनी सेवन केलं होतं, अजून काही समोर आलेलं नाहीये। जवळच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय। याच्यामध्ये एक व्यक्तीच्या डोक्यात जे आहे ते काहीतरी आढळलं आहे, अडकलेलं होतं। इकडे जे उपस्थित होते लोक, ज्यावेळेस ते पूर्ण अपघात झाला, हा अपघात जो आहे तो 3-3:30 वाजताच्या सुमारास झाला आणि हा अपघात जेव्हा झाला तेव्हा जेव्हा लोकांनी त्यांना बाहेर काढलं, एक चालक जो आहे तो अतिशय तडफडत होता, त्याच्या छातीला, डोक्याला मार लागला होता, तर बाजूला जो व्यक्ती बसला होता त्याच्या डोक्यात अक्षरशः गाडीचा कोणता तरी पार्ट जो तो अडकलेला होता आणि तो पार्ट इतका भयंकर अडकलेला होता की जेव्हा त्याला काढलं तर त्याच्या डोळ्यातून, त्याच्या डोक्यातून इतकं रक्त व्हायला लागलं की ते थांबत नव्हतं। त्याच्यामुळे कुठेतरी प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कदाचित त्याचा जीव वाचला असेल की नाही हे देखील सांगू शकत नाही। परंतु आता एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो, या रोडवरती कोणताही योग्यरित्या स्पीड ब्रेकर नाहीये। जे स्पीड ब्रेकर आहेत ते रबरचे आहेत आणि ते तुटलेले आहेत, त्याच्यामध्ये अनेकदा महिन्यातून अनेकदा 3 ते 4 ऍक्सिडेंट होत असतात आणि रबरचे स्पीड ब्रेकर जेव्हा लावण्यात आले होते तेव्हा या ठिकाणी जे कोणी सत्ताधारी होते त्यांनी खूप श्रेय घेतला होता की या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्यात आले, परंतु रबरचे स्पीड ब्रेकर होते जे एका पावसात, एका उन्हात निघून गेले। अनेकदा त्याच्यावरून टू व्हीलर्स मध्ये ते इतके भयंकर घसरून पडतात की तरुण मुलांनी आतापर्यंत जीव गमावलेला आहे आपला। स्पीड ब्रेकर अजूनही का नाही बनवलं? जेव्हा रस्ता बनवला त्याचं श्रेय तर सगळ्यांनी घेतलं, मग इथे जेव्हा जीव जात आहेत आणि ते स्पीड ब्रेकर बनवले जात नाहीये, 2-2 सत्ताधारी आपल्याकडे आहेत, पण त्यांच्याकडून स्पीड ब्रेकर का बनवले जात नाहीयेत? जर स्पीड ब्रेकर असते, म्हणजे जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा स्पीड ब्रेकर असते तर लोक इथे जे आहेत ते स्पीड स्लो करतात, त्याच्यामुळे अपघात होत नाहीत। इकडे जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी जे आहे ते लाईट नाहीयेत, रात्री लाईट चालू नसतात असं इकडच्या लोकांचं म्हणणं आहे, त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस जे आहेत ते सगळ्यात जास्त अपघात या ठिकाणी होतात। इकडच्या डिवायडरला येऊन गाड्या आपटतात आणि अपघात सर्वाधिक होतात। म्हाडा रोडवरती म्हणजे हा जो लिंक रोड आहे इथे सुसाट गाड्या असतात, म्हणजे फॉर्च्युनर असू दे, मोठमोठ्या गाड्या असू दे, टू व्हीलर असू दे, बुलेट असू दे, इथे अनेकदा स्टंटबाजी पण होते। मग ते थांबवण्यासाठी स्पीड ब्रेकर असणं आणि लाईट असणं, त्याबरोबर पेट्रोलिंग असणं गरजेचं होतं। त्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते, परंतु असं नसताना वारंवार म्हणजे महिन्यातून अगदी म्हणजे प्रत्यक्षदर्शी जे आहेत ते म्हणतात महिन्यातून 3 ते 4 अपघात या ठिकाणी होत असतात। रबरचे स्पीड ब्रेकर लावून
ह्या ठिकाणी प्रशासन असू दे किंवा नेते मंडळी यांनी जेव्हा श्रेय घेतलं तेव्हा रब्बरच्या स्पीड ब्रेकरची आज काय हालत आहे. अर्धे तुकडे उडून गेलेले आहेत, काही तुकडे असे जमा झालेत की त्याच्यावरून गाड्या मुद्दामून घसरून पडतात. दोन स्पीड ब्रेकरच्या मध्ये इतका गॅप आहे की टायर अडकून जे ते पडलं जातं. आणि असं असताना मग योग्यरित्या स्पीड ब्रेकर का बनवले जात नाहीये. पूर्ण उन्हाळा निघून गेलेला आहे. पावसाळ्यामध्ये पुन्हा या रस्त्यावर खड्डे होणार, पुन्हा सुसाट गाड्या येणार आणि अपघातांचं प्रमाण वाढणार. गाड्या अनेकदा इथे घसरतात पण जसं आपण बघू शकतो, कारण कंटिन्यू डंपर टँकर जातात, त्यांच्या रेत्या खड्या पडलेल्या असतात. अशा गोष्टी हे सत्ताधाऱ्यांना दिसत नाहीये. परंतु समोरच्या कुठेतरी कारवाई होते, थांबवली पाहिजे, याकडे लक्ष आहे. समोरच कारवाई झाली तेव्हा अवैध कारवाईसाठी आवाज उचलला गेला, चांगली गोष्ट आहे. परंतु ते ज्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर नाहीयेत, असे जीव चालले तरुण मुलांचे, त्याच्यावर काय रोक आहे हा एक मोठा प्रश्नचिन्ह. चाचा क्या कहेंगे, क्या देखा आपने जब एक्सीडेंट हुआ? हम लोग यहाँ बैठे हुए थे, देखा इधर इतनी जोर के उसने ब्रेक मारा और ब्रेक मारने के बाद में उसने जब राइट लिया तो उधर से पुलिस की गाड़ी आ रही थी, उसको ठोका और वहाँ जाके सामने पत्थर पे ठोक दिया. तो मर गया वो. तो एक को तो लगा था, मुंह से खून जा रहा था उसके, और एक के सर में कुछ लग घुस गया था अंदर. तो उसको कैसा ऐसा पब्लिक ने पकड़ के निकाली तो बहुत खून बहने लगा. तो फिर पुलिस वाले लोग ने उन लोगों की गाड़ी मंगाए और उनमें उनको डाल के हॉस्पिटल में एडमिट किए. पुलिस वाले एडमिट हो गए. पुलिस वाले को इतना ज्यादा नहीं लगा था. पुलिस वाला खाली जो ड्राइवर था वही चला रहा था और पीछे मैडम बैठी थी. अच्छा, यहाँ पे स्पीड ब्रेकर होना चाहिए कि नहीं होना चाहिए? कितनी स्पीड एक्सीडेंट होते हैं ब्रेकर यहाँ पे? तो देखो, स्पीड ब्रेकर वो लोगों ने आगे डाले थे हाँ. मगर वो गलत डाले थे. अच्छा, होने चाहिए वो लेकिन बाजू बाजू में डाले थे, बाइक निकलती नहीं थी, उसमें फंस जाती थी और गिर जाते गिर थे. जाते थे. अच्छा, इससे पहले भी एक्सीडेंट हुए हैं यहाँ पे? हाँ, इधर भी एक एक्सीडेंट हुआ, वहाँ से सीधी गाड़ी आती है और इधर ये डिवाइडर को ठोक देती है रात के टाइम. बाप रे. ये लाइट बंद है, हाँ. अंधेरा रहता है, दिखने में नहीं आता. वो डिवाइडर जो है वो रोड के वो बाजू है और ये रोड के ये बाजू में. वहां से अगर वो सीधा आएगा ना तो उसको यहाँ आके रुकना पड़ता है. अगर दिख गया ड्राइवर को तो रुकाता है और नहीं दिखा तो ठोक देता है उसको. क्या कहेंगे बेटा, क्या कह रहे थे? पिछली बार भी एक्सीडेंट हुआ था. एक लड़का मरा भी था. अच्छा, कितने दिन पहले हुआ था? ये टाइम हुआ 1-2 महीना हो गए रह के एनएस हर पे बार था होता है वो. यहाँ पे? बहुत हुआ यहाँ पे, बहुत हुआ यहाँ पे. बहुत होता है. कितने ये बजे? मतलब रात के टाइम पे ही अगर होता वो है, टाइम- दिन के टाइम पे ही होता है? कभी भी होता है. यहाँ पे अगर वो बाइक वाला रहता तो तुरंत मर जाता, वो कार थी हाँ. पुलिस वाले की जगह. लेकिन लग रहा है कि कार जिससे स्पीड में भगाई वो रहेगा, बचेगा, कुछ रहेगा. नहीं शायद, क्योंकि वो पूरा तड़प रहा था गाड़ी के अंदर ही. अच्छा, उसे सिर में क्या फंसा हुआ था? उसके सिर में नाक आग से सबसे खून आ रहे थे उसके. अच्छा, इतना भयंकर हाँ. एक्सीडेंट हुआ. वो नशे में लग रहे थे क्या? नशे में तो नहीं लगा था, वो हट्टा कट्टा यंग था. वो थोड़ा और जाता तो वो गटर के अंदर गिर जाता पूरा. क्या उम्र रहेगी उनकी? चलो, क्या उम्र रहेगी उनकी? 20-18 प्लस रहेगा वो. 18 प्लस था. लड़का एक जो चला रहा था, अच्छा, 20-25 के ऊपर रहेंगे वो लोग. लड़के 20-25 का था एक, और एक उनके से जरा हार्ट में था, जिसको सर में लगा ना, इनके था तो गाड़ी में फंसा हुआ ही था वो. उसको फिर निकाले बाद में. ठीक है.